नमस्कार मंडळी, सुप्रभात. उठल्याबरोबर आम्ही निघालो शेतामध्ये. कशाला म्हणाल तर धार काढण्यासाठी, कारण शेतकऱ्याचं सगळ्यात पहिलं काम धार काढणे. आणि त्यातल्या त्यात आमचे बंधुराज जरी शिक्षक असले तरी पार्ट टाइम ते शेतकरी आहेत. आम्ही रानात निघाल्याची भनक लागताच आमच्या मोहरं ही आमची चिल्लर पार्टी, त्याच्यात आमची चौथी ही मंजिरी. बघ यो खाते का नाही. ओ ओ ओ हां हे देऊ हे मंजिरीला खायला दिलेलं चिप्पाड चिकूला हवं होतं म्हणून तो रडत होता. त्याला दिलं ते, आणि त्यानंतर मी बसले धार काढायला. भैया मला शिकवत होता की कशी धार काढायची. आणि मी गावाकडे गेल्यानंतर नेहमीच शेतात त्याच्यासोबत जाते आणि हा प्रयत्न माझा नेहमीच सुरू असतो. घरी आल्यानंतर मग मामा भाच्याचा इथं धिंगाणा सुरू झालेला. नेहमी त्या दोघांचं हे सुरूच असतं. आणि असे निवांत बसलेले गुरुजी खूप कमी पाहायला मिळतात. अजून आम्हाला शेतात जायचं, पण भैयाचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे मग आम्ही तोपर्यंत गेलो देवीच्या दर्शनाला. दर्शनाहून आल्यानंतर पुन्हा आम्ही शेतात ऊस फवारण्यासाठी आलो. जुना व्लॉग आहे, आवडला तर लाईक करा.